महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वी प्रहारला अमरावती जिल्ह्यात मोठा धक्का बसलेला आहे। प्रहारचे उपजिल्हा प्रमुखांसह ग्रामपंचायत सरपंच सदस्य यासह 30 ते 35 कार्यकर्त्यांनी आज दर्यापूर येथे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। दर्यापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। यामध्ये प्रहारचे उपजिल्हा प्रमुख महेश उरडकर यांच्यासह ग्रामपंचायतच्या सदस्य सरपंच व 30 ते 35 दिग्गज कार्यकर्त्यांचा समावेश आहे। निवडणुकीपूर्वी प्रहारच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याने आता राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आलेला आहे। पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रहारमध्ये योग्य मान सन्मान दिला जात नसल्यामुळे या नाराज प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सुद्धा आता बोलले जात आहे। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर आता दर्यापूर तालुक्यात प्रहारला मोठा धक्का बसलेला आहे। या ठिकाणी नव्यानेच प्रवेश केलेले जे प्रहार संघटनेमध्ये काम करत होते, आज त्यांनी रीतसर महेश उरडकर आणि त्यांचे सहकारी सर्व यांनी रीतसर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये निश्चितरित्या प्रवेश केलेला आहे। भविष्यात या पक्षामध्ये त्यांचा मानसन्मान राखला जाईल, त्यांच्यावर जबाबदारी दिला जाईल। काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव घेऊन चालणारा पक्ष आहे। त्या कारणाने सर्वच घटकातल्या लोकांना न्याय देण्याचं काम काँग्रेस करते आणि त्याच उद्देशानं महेश भाऊंनी आज या पक्षामध्ये प्रवेश घेतला असं मला वाटते। महेश भाऊ, तुमचं या पक्षामध्ये खूप खूप स्वागत आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा स्वागत आणि तुम्हाला दिलेल्या जबाबदारीचं तुम्ही निश्चितच सोनं कराल ही मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत।